अजित पवार हे राज्याचे वित्तमंत्री आहेत. त्या राज्यातला येणारा आणि जाणारा पैसा याच्यावर त्यांचं नियंत्रण असलं पाहिजे आणि कुठे जर शासनाचं नुकसान होत असेल तर त्यांनीच सगळ्यात आधी गुन्हा दाखल केला पाहिजे. सकाळी अचानक मंत्रालयात पत्र जातं की आम्हाला इथं IT पार्क बांधायचं आहे. 2 दिवसात त्यांना मंजुरी मिळते आणि मग ती सवलत मिळून इकडे खरेदी खर्च होतो. कारण त्यांना एक खात्री होती की आपण फार उंचावर आहोत, आपल्याला कोणी हात लावणार नाही. हे सगळं आपण आतापर्यंत एवढ्या गोष्टी झाल्यात, ही सुद्धा गोष्ट कधी बाहेर येणारच. पार्थ पवारांवरती गुन्हा दाखल होऊ शकतो का? एक तर मंत्री म्हणतात की आमच्याकडे तक्रार आली तर आम्ही हे करू. अरे मग तुम्हाला नेमलंय कशाला, तुम्हाला पद दिलंय कशाला ना. आज गेल्या 3 वर्षामध्ये राज्यातल्या जवळपास 400 पेक्षा जास्त प्रत्येक जिल्ह्यातल्या काही 10, 15, 20, 25 या जमिनींचं आरक्षण आयदर काढलंय, रद्द केलंय किंवा बदललंय. कशाचंही काहीही होणार नाही, सगळे एकच असतात. नमस्कार, बोलबेडू चर्चामध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्राला खरं तर भूखंड घोटाळे जे आहेत ते नवीन नाही आहेत. म्हणजे खूप आधीपासून भूखंडाचं श्रीखंड किंवा आज का गुंडारासारखं आज का भूखंड राज हे सगळे शब्दप्रयोग जे आहेत ते प्रचलित आहेत. परंतु आता सध्या तर इतकं पेव फुटलेलं आहे की रोज एक नवीन घोटाळा जो आहे तो समोर येतो आहे आणि आकडे जरी ऐकले तरी सामान्य माणसाचे डोळे आहेत ते पांढरे व्हायची वेळ आलेली आहे. 1800 कोटींची जमीन ती 300 कोटीमध्ये मिळते. तो सगळा व्यवहार झाला की नाही माहीत नाही, पण 500 रुपयामध्येच झाला असं म्हटलं जातं. म्हणजे जो आता उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांचा मुलगा पार्थ पवार याचं नाव आलं तो घोटाळा, तर त्याच्या आधी जो जैन हॉस्टेलचा घोटाळा आला आहे त्याच्यामध्ये पण जवळपास 3000 कोटीची जमीन ती 300 कोटीमध्ये. त्याच्यामध्ये तर एक चक्क मंदिर जे आहे ते गहाण टाकलं होतं अशा चर्चा. आणि ते बघितलं आपण काय. आणि पूर्वी तर निदान काही राजकारणी जे आहेत ते नैतिकता धरून राजीनामे तर द्यायचे. मनोहर जोशी माजी मुख्यमंत्री, त्यांना त्यांच्या जावयाच्या प्रकरणात राजीनामा द्यावा होता, किंवा एकनाथ खडसे वरिष्ठ मंत्री. पण आता अलीकडे जर बघितलं तर मंत्री सर्रास हात झटकताना माझा काही संबंध नाही असे म्हणताना दिसतात. हे सगळं काय आहे, काय सुरू आहे, कशामुळे होतं? हे राजकारणी, बिल्डर आणि काही करप्ट अधिकारी यांचं जे संगनमत आहे, नेक्सस आहे, ते किती घट्ट आहे, ते हे काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचे. हे का घोटाळे करतायत, विशेषतः पुण्यासारख्या भागामध्ये जिथं जमिनीला सोन्याचे भाव आहेत. हे सगळे पैलू जे आहेत वेगवेगळे, हे आपण आजच्या चर्चेमध्ये समजून घेणार आहोत. आणि यासाठी आपण खास पाहुण्यांना निमंत्रित केलेलं आहे विजय कुंभार सर. कुंभार सरांची ओळख सगळ्यांना आहे, तरी पण परत करून देतो. सर खूप जुने जाणते कार्यकर्ते आहेत. स्वराज्य संघर्ष समिती त्यांची संघटना आहे. सध्या ते जरी आप या पक्षामध्ये असले तरी माहितीच्या अधिकारावरती त्यांनी खूप काम केलेलं आहे. माहितीच्या अधिकाराचा कट्टा दर रविवारी ते भरवतात. एकेकाळी अण्णा हजारेंसोबत पण त्यांनी काम केलेलं आहे. आणि अनेक प्रकरणं असतील, मी जसं म्हटलं की मुख्यमंत्र्यांना जो राजीनामा द्यावा होता, मनोहर जोशींचं प्रकरण त्यांच्या जावयांचं असेल, किंवा पूजा खेडकरसारखं प्रकरण असेल, किंवा अनेक प्रकरणं आहेत ती सरांनी काढलेली आहेत बाहेर, त्याचा पाठपुरावा केलेला आहे. त्यामुळं सर समजावून सांगतील की हे काय घडतंय. त्यामुळं आपण या चर्चेला सुरुवात करूयात. सर, स्वागत आहे. धन्यवाद. सुरुवात अर्थातच ताज्या घोटाळ्यापासून करूयात. म्हणजे आत्ता जे काही समोर येतं आहे त्याच्यावरनं अंदाज काय लागत नाही आहे. फक्त एवढंच कळालं आहे की सरकारी जमीन आहे ती आता महारत्नाची आहे की नाही तो वाद वेगळा परत. आणि ती 1800 कोटी आहे बाजारभावाने. कोरेगाव पार्कसारख्या एका उच्चभ्रू एरियामध्ये आहे. 300 कोटीला दिले असं म्हणतात. खरं तर 300 कोटीला दिले की नाही ते आत्ता या घटकेला माहीत नाही, कारण पैसे दिलेत, व्यवहार झाला काय नाही. आणि 21 कोटीचं मुद्रांक शुल्क नियमानुसार वगैरे भरायला पाहिजे होतं, पण ते 500 रुपयात व्यवहार उरकलेला आहे. आणि परत हा काहीतरी मुद्रांक शुल्क घोटाळा आहे असं पण भासवलं जातं आहे. गंमत म्हणजे याच्यामध्ये जी नावं आलेली आहेत पुढं, शीतल तेजवानी असेल किंवा ते पाटील असतील, पार्थ पवार असतील, याच्यामध्ये ज्यांचं 99% स्टेक्स आहेत त्यांच्यावरती काय नाही आहे. जो तहसीलदार म्हणतोय की मला या व्यवहारात माहितीच नाही आहे, मी प्रस्तावच केलेला नाही, त्याचं निलंबन झालेलं आहे. ते अजून तिसऱ्याच प्रकरणात झालं असंही कळतं. त्याच्यानंतर आता दुय्यम निबंधक, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की छोटे मासे किंवा छोटे बकरे हे. तर सुरुवात करूयात की थोडं समजावून सांगा प्रेक्षकांना की हा जो भूखंड घोटाळा आहे हा भूखंड घोटाळाच आहे, हा काय मुद्रांक शुल्क घोटाळा नाही. तर तो काय आहे नेमका? हा भूखंड घोटाळा जो मुंडवा नावाचा भाग आहे पुण्यातला, कोरेगाव पार्कमध्ये येतो तो, त्याच्यामधल्या 40 एकराचा हा सगळा व्यवहार आहे. तिथे एक बोटॅनिकल गार्डन आहे.
त्या बॉटॅनिकल गार्डन आणि त्याच्यावरच्या काही इमारतींचा हा परिसर आहे. एका दिवशी अचानक वाटलं, की आपल्याला ही जमीन घ्यायची आहे. कागदपत्र रचली गेली. मी शब्द जाणीवपूर्वक वापरतोय. आणि ज्या पद्धतीची कागदपत्र त्याच्यावरून असं दिसतंय, की रद्दी जोडून हा दस्त तयार करण्यात आलेला आहे. मी जाणीवपूर्वक शब्द वापरतोय. म्हणजे ज्याचा काही संबंध नाही अशी डॉक्युमेंट जोडली. 2006 चे पॉवर ऑफ अटर्नी. पण मूळ जे आहे, की त्याच्यामध्ये सर्च रिपोर्ट असेल, जागेची मालकी असेल, त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आलं आहे. आता हे जे चाललेलं आहे, 21 कोटीचा मुद्रांक घोटाळा वगैरे, वगैरे हे किरकोळ आहे त्या सगळ्या प्रकरणामध्ये. म्हणजे उद्या जर ठरलं ते 6 कोटी आहे, जे आता एफ-आय-आर झाला आहे, तर ते भरून मोकळे होतील. काही म्हणजे फरक पडत नाही. या व्यवहारामध्ये कुठेही 300 कोटीचा व्यवहार झाला आहे असं म्हटलंय. पण कुणी दिले, कुणाला दिले, दिले की नाही, घेतले की नाही, काही त्याच्यामध्ये एका ओळीचा उल्लेख नाही. 716 पानाच्या या डॉक्युमेंटमध्ये 700 पानं ही पॉवर ऑफ अटर्नी आहेत. 281 नावं म्हणून आणखी 5-6 पानं भरलेली आहेत आणि 3-4 पानामध्ये हे सगळे डॉक्युमेंट संपतं. हो. आता हे डॉक्युमेंट करण्यासाठी जे कारण वापरण्यात आलं, की आम्हाला आय-टी पार्क तिथं बनवायचं होतं म्हणून ड्युटी माफ आहे. तो आणखी वेगळा प्रकार आहे. आय-टी पार्कचा आणखी ते याच्यामध्ये घोटाळे असे हो. अनेक घोटाळे आहेत. तर त्याच्यामध्ये 100% सवलत मिळते. हं, तरीही याच्यामध्ये 100% सवलत ते सगळीच डॉक्युमेंट बेकायदा आहेत. हं. तरी ती सवलत मिळते असं गृहीत धरलं, तरी आय-जी-आरचेच लोक म्हणत आहेत, की तरीही 1% लोकल बॉडी टॅक्स हं. आणि 1% मेट्रो टॅक्स हं. हा भरायचाच होता. तो साधारणपणे 6 कोटी येतो. ते भरावेत असं सांगितलं असतानाही त्या सब रजिस्ट्रारने घेतले नाहीत. आणि याच्यामध्ये जे सगळे लोक आहेत, त्यांचा पूर्वी इतिहास हा म्हणजे त्या काळात तुम्ही पत्रकार होता. हो, बरोबर. ती नावं तुमच्या कानावरून आहे. गेली असतील. सागर सूर्यवंशी, हे सागर सूर्यवंशीची बायको ही शीतल तेजवानी. म्हणजे हं. पूर्वी पिंपरीतल्या जमिनी बळकावणं, बरोबर. ड्रग ॲडिक्ट, तो सागर सूर्यवंशी आजही जेलमध्ये आहे. राजाभाऊ सूर्यवंशीचा मुलगा. तर असे नामवंत लोक असल्यामुळे त्यांनी मग कुणाचं तरी यांच्या लोकांचं एक बरं असतं. ते अशी टोळी करतात आणि काही गोष्टी हेरतात. हं. आपल्याला 10 वर्षांनी काय करायचं आहे, तर मग करायचं. आपल्याला ही जमीन आता शासन जमा झाली, पण हं. आपल्याला ही बळकावायची आहे. हं. मग कागदपत्र तयार करायला सुरुवात करतात. तसं या बाईंनी 2006 मध्ये हे महारवतन आत्ता नाही, हे महारवतन फार पूर्वी म्हणजे इंग्रजांच्या बरोबर. काळात होतं. हो, ते 1965 साली रद्द झालं. हो. याचा अर्थ महारवतनाचा काही संबंध नाही. ती संबंध जमीन झाली शासनाची. शासनाची. बरोबर, त्यानंतर ती जमीन परत देता येत नाही. बरोबर. पण तरीही आपण काहीतरी करू. त्याच्यामध्ये जसं मनोहर जोशींच्या ॲग्रीमेंटमध्ये हो, होतं ना, त्यांच्या जावयाने लिहून दिलं होतं. हो. माझी सरकार दरबारी चांगली ओळख आहे, त्यामुळे मी हे करून राहू. सेम याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये. हो. आम्ही सरकारकडूनही सोडवून आणू, की बिल्डेबल करू, की विकू, असं सगळं हं. त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे. अगदी छोटे-छोटे पैसे देऊन हे करून घेतलं त्यांनी. हं. सर, तुम्ही जसं सांगत होता, की मनोहर जोशींच्या जावयाने केलं, हां. तशीच मोडस ऑपरेंडी थोडीफार दिसते. माझी ओळख आहे सरकारी दरबारी हो वगैरे. आणि हे मग तेच आपण वापरले. काय काय केलं नेमकं? ही आपण जमीन सोडवून आणू, हं. ती बिल्डेबल करू आणि मग तुम्हाला भरपूर पैसे मिळतील असं आश्वासन दिलं. त्याही लोकांनी आपला काही संबंध नाही हे माहिती असताना पॉवर ऑफ अटर्नी करून दिल्या. आणि अचानक या मग नंतर पार्थ पवारांच्या कशा संपर्कात आल्यात माहिती नाही. त्यानंतर 2020ला पार्थ पवार आणि ते दिग्विजय पाटील यांनी एक कंपनी स्थापन केली. हो. त्या कंपनीशी आता जो व्यवहार झाला तो कुठे झाला, काय झाला आपल्याला माहिती नाही. हं. परंतु याच्यामध्ये तो व्यवहार करण्याचा प्रयत्न झाला आणि याच्यामध्ये सगळ्यांनी त्यांना सहकार्य केलं. हं. आता पहिली गोष्ट म्हणजे फक्त हे काय पवार किंवा हे जे आय-जी-आरचे लोक आहेत एवढेच याच्यामध्ये हं. सामील आहे असं म्हणता येणार नाही. हं, हं. एक सकाळी अचानक मंत्रालयात प प प हे पत्र जातं, की आम्हाला इथं आय-टी पार्क बांधायचं आहे. 2 दिवसात त्यांना मंजुरी मिळते आणि मग ती सवलत मिळून इकडं खरेदी खत सुद्धा होतं. विद्युत वेगाने हे सगळं घडतं. विद्युत वेग नाही आमच्या बाबतीत त्याला 4-4, 6-6 वर्ष लागतील. बरं. हे वेगानं घडतं, ते पत्र मिळतं आणि त्यानंतर ही बातमी बाहेर येते, की असं-असं झालेलं आहे. बरोबर. त्यानंतर मग सर्वासर्व करायला सुरुवात होते, की असं हं. झालंच नाही वगैरे, वगैरे, वगैरे. हं. मग त्यानंतर डॉक्युमेंट आमच्यासारख्या काही लोकांकडे येतात आणि मग त्याचा आवाज उठवला जातो. हं, हं. पण याच्यामध्ये एका फक्त सब रजिस्ट्रारवर गुन्हा झाला आणि त्याला सस्पेंड करण्यात आलं. हं. एवढा मोठा ज्यावेळेला घोटाळा होतो, हं. तो काही यांची तर एवढी ताकदच नाही. 300 आणि 800 कोटींना
1800 कोटीचा विचार करायची. बरोबर. नाही, मुळात हा धोरणात्मक निर्णय ना. हा म्हणजे मला धोरणात्मक निर्णय. याच्याकडे जाऊयात आपण, पण मला तेच विचारायचं आहे हा, की हा आणखी दस्त जो बाहेर आला. सांगायचं हो. राहिलं त्याच्यामध्ये 1965ला ही जमीन सरकार जमा झाल्यानंतर हं. याच्यामध्ये बोटॅनिकल गार्डन करण्यासाठी केंद्राकडे परवानगी मागण्यात आली हो. आणि ही जागा शासनामार्फत बोटॅनिकल गार्डनसाठी देण्यात आली. सुरुवातीला 10 वर्ष, नंतर 15 वर्ष हो. आणि 1998ला मागच्या डेटने, कारण 88 ते 98 शासनाला काही दिलंच नव्हतं, म्हणजे बरं. लिहून दिलं नव्हतं. हं. तर 88 पासून दरवर्षी 1 रुपयाने ही केंद्र शासनाच्या बोटॅनिकल गार्डनला बरोबर. ही जमीन देण्यात आली. म्हणजे अजूनही 2038 पर्यंत 2038 पर्यंत तो आहे. मंजूर आहे. मंजूर. तरीही परस्पर यांनी ती जमीन घ्यायचा प्रयत्न केला. दस्त तयार झाला. दस्तामध्ये कुठेही दस्त नोंदवण्यासाठी काही घटकांची गरज हां, असते. तेच मला तेच विचारायचं होतं की म्हणजे कसं. 7/12 कुणाच्या नावावर आहे, सर्च रिपोर्ट एक महत्त्वाचा गोष्ट असतो. बरोबर. मालकी हक्क कुणाचा आहे, बरोबर. त्याची तपासणी अधिकाऱ्यांनी करायची असते. असं काहीही न करता तो दस्त मंजूर झाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जागा मुंडव्यामध्ये आहे हं. आणि त्याच्या इंडेक्स 2वर वर्ड लिहिलंय मुळशी तालुका. आता हो. मुंडवा आणि मुळसा तालुका शहराच्या बरोबर अपोजिट डिरेक्शनला आहे. बरोबर. तरी ते लिहिलं गेलं. आता मी एक मुद्दा फारसा त्याच्यामध्ये महत्त्वाचा मानला नाही, कारण कधी-कधी असं होऊ शकतं. परंतु याच्यामध्ये ज्यावेळेला एखाद्याचं नाव लिहिलं जातं, हं. तर त्याच्यापुढे स्त्री किंवा पुरुष लिहावं लागतं. हो, हो. कारण असं असतं की समजा किरण नाव असेल, बरोबर. तर ते बाईचं आहे की पुरुषाचं आहे पुरुषाचं, कळत नाही, म्हणून ते इंडेक्स 2मध्ये त्याचा उल्लेख असतो. बरोबर. इथं जे पुरुष आहेत दिग्विजय पाटील, त्यांच्यापुढे वय 0 आणि लिंग स्त्री असं लिहिलेलं आहे. 0 वय 0 वय 0 आणि लिंग स्त्री. स्त्री असं. पण मी त्याचा फार गाजावाजा केला नाही, बरोबर. चुकूनही झाला असेल असं करून. बरं. पण ज्यावेळी एवढा काही 100 कोटीचा व्यवहार असतो, त्यावेळेला अशा काना, मात्रा, वेलांटी, सगळं, स्वल्पविराम, अल्पविराम सगळं बघायचं असतं. बरोबर. इथं काही नाही, डॉक्युमेंट करायचं आहे, केलं, नोंद झाली, हं. काय तिथल्या अधिकाऱ्यांना काय पैसे दिले असतील, सगळा विषय संपला. नंतर उघड झाल्यानंतर हं. मग उघडकीला येतं की यांनी एक याच्यामधला मुख्य माणूस कोण कोण आहे. आहे? बरोबर. आणि त्याच्यामध्ये अजित पवार म्हणतात की मला याचं काहीच माहिती नव्हतं. हो. अधिकाऱ्यांनी माझ्या मुलाकडं अधिकाऱ्यांनी कशाला ऐकायचं, बरोबर आहे. म्हणजे सुप्रिया सुळेंनी तसं स्टेटमेंट हो, दिलं हो, की हो. शासनाचा हा घोटाळा आहे. घोटाळा आहे. हो. आता समजा माझा मुलगा किंवा तुमचा मुलगा, मुलगी हो. कोण असेल तिथे गेल्यानंतर त्यांना वेगळं की आपण सही घेऊन पाठवत नाही की हा माझा मुलगा, याला महत्व बरोबर. वगैरे. त्यांना माहिती असतं कोण कुंभारांचा मुलगा आहे, कोण मेहतांचा मुलगा आहे, हे सगळं माहिती असतं. बरोबर आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये हे म्हणणं बरोबर. की मी काय हो. सांगितलं होतं का, मी फोन केला होता, मी फोन केला ह्या होता. म्हणण्याला कवडीचा अर्थ नाही. बालिश, हे तकलादू समर्थन करण्याचा हा प्रयत्न आहे हं. आणि तो उपमुख्यमंत्र्यांकडून व्हावा बरोबर. एवढ्या मोठ्या पदावरून, बरोबर. हे याच्यातलं सगळ्यात बरोबर आहे. वाईट गोष्ट आहे. सर, एक मला म्हणायचं होतं की तुम्ही जसं म्हणा की दस्तासाठी काही घटक लागतात, ह्याच्यामध्ये अशी माहिती आली की त्याच्यामध्ये मुंबई सरकार असा पण एक उल्लेख आहे, बंद 7/12 हा, असाही उल्लेख आहे. थोडंसं आपल्या प्रेक्षकांना ते सांगा की म्हणजे, कारण हे जे भासवलं जात आहे की ही जमीन जी आहे ती महारत्नाची आहे, मग नाही. नंतर म्हणतात की महारत्नाची नाही आहे, मग ते भोगवटा 1 असायला पाहिजे, मग ते भोगवटा 2 मध्ये कसं आहे, मग ती फ्री होल्ड आहे म्हणजे ती विकता येते. हे थोडेसे टेक्निकल गोष्टी आहेत. तर नेमकं ह्याच्या बाबतीमध्ये काय झालंय, कारण हा तसा व्यवहारच करायला नाही पाहिजे जर ती सरकारची जमीन सांगतो. आहे. ते थोडं सांगा. मुंबई सरकार त्या 7/12वर आहे आणि हा 7/12 बंद झालेला आहे असा उल्लेख आहे. याचा अर्थ तो बंद झाला म्हणजे त्याच्या आधारे कुठलाही व्यवहार होता कामा नये. हं. ते ॲक्च्युली तो त्यांच्या भाषेत एक शब्द आहे, लॉक करून ठेवलं जातं. बरोबर. त्याच्यामुळे त्याच्यावर काहीतरी निर्णय होत नाही तोपर्यंत त्याच्यावर काही व्यवहार होता कामा नये. बरोबर. त्यामुळे ही जागा झाली शासनाची. बरोबर. त्याच्यावर भले मुंबई सरकार हे त्यावेळेचं जे नाव आहे ते अजूनही आहे, त्याने काही फरक पडत नाही. शेवटी सरकार, कारण त्यावेळेला गुजरात आणि महाराष्ट्र एकच होता. त्या काळात त्याला मुंबई सरकार म्हटलं जायचं. हं. त्यामुळे त्याने काही फरक पडत नाही. हं. परंतु मग हा व्यवहार करायचा झाला, शासनाची जमीन असली, समजा आता ते माझ्याच केसमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये झालं की तुम्हाला शासकीय जमिनी कुठल्याही कारणास्तव विकता किंवा काही करायचं झालं तर त्याचं टेंडर काढलं पाहिजे. बरोबर. इथं ही ऑलरेडी जागा पुढच्या आणखी 30 वर्ष दुसऱ्याच्या दिलेली ताब्यात आहे. दिलेली आहे बरोबर. आणि ते केंद्र सरकारच्या, इतर कुणाच्या नाही. बरोबर. तरी हा व्यवहार होतोय हं. आणि कुठल्याही गोष्टी म्हणजे ठीक आहे, कुठली जमीन ज्यावेळेला एखादी विकत किंवा भाड्याने द्यायची असते तेव्हा देणारा आणि घेणारा त्या जमिनीचं स्टेटस बघतो. हं. आणि इथे यांनी स्टेटस बघितलं नसेल असं मला वाटत नाही. हं. तर बघितलंय, ते माहिती आहे, तरीही त्यांनी तो व्यवहार केला, कारण त्यांना एक खात्री होती की आपण फार उंचावर आहोत, आपल्याला कोणी हात लावणार नाही. हे सगळं आपण आतापर्यंत एवढ्या गोष्टी झाल्यात, बरोबर. ही सुद्धा गोष्ट थोडक्यात बाहेर येणारच नाही. बाहेर येणारच म्हणजे नाही. हा दस्त बाहेर आला हां. किंवा बाहेर काढला गेला. नाही, त्याच्यामध्ये आणखी फार मोठं गोष्टी आहेत, पण ते आता
काय झालं हा हो. मला एका ठिकाणी बोलवलं हं, की तुमचा अभ्यास आहे तुम्ही थोडं बोला. हं, म्हटलं मी बोलतो. अचानक बोलवलं मला हं, विषय काही माहिती नाही. म्हटलं की तुम्ही बोला. म्हटलं बोलतो. हं, पण म्हटलं मी आरोप कुणावरही करणार नाही हं. कारण माझ्या हातात डॉक्युमेंट नाही. नाही. मग तिथे गेलो तरी त्यांनी ते डॉक्युमेंट दिली नाहीत. बरं. मग नंतर माझा थोडा वाद झाला आणि मग रात्री मग हे डॉक्युमेंट काढायला मी बसलो बरं. आणि इंडेक्स 2 हाताला लागला. हं, आणि ही जी ह्या ज्या डॉक्युमेंट्स आहेत ना, हं. ही जी ऑनलाईन टाकायची प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये माझा स्वतःचाही ऑनलाईन आणण्यासाठीचा मोठा हात आहे. म्हणजे शिरकर परदेशी होते हो, त्यावेळेला हो. आय-जी-रा आणि मी सुद्धा सेक्शन 4 साठी आग्रही होतो. बरोबर. पण रात्री बघायला लागला तर हे डॉक्युमेंट पैसे भरले तरी डाउनलोड होईना. हं, सकाळी 9 वाजेपर्यंत मी प्रयत्न करत होतो. नंतर मी त्यांना फोन लावला. हं. डॉक्युमेंट डाउनलोड होत नाही, होत काय नाही. गडबड आहे? हं, मग ते टेक्निकल एरर वगैरे काही सांगायला हां. लागलं. पुन्हा माझं भांडण झालं तिथं. बरं. म्हटलं आता असं झालं, तर ते बाकीच्या बाजूला राहतील. पहिल्यांदा तुम्ही हे डॉक्युमेंट लपवताय, हं, म्हणून तुम्ही दोषी आहात असं मी करेन. हं. मग त्यांनी तो ईमेलने मला पाठवला. पाठवलं. हो. पण अजूनही ते डाउनलोड होत नाहीये होत आणि ते नाही. डाउनलोड न होणं स्वाभाविक आहे, कारण ते खूप मोठं मोठं डॉक्युमेंट आहे. डॉक्युमेंट आहे. बरोबर आहे. पण हे सगळं एवढं त्याच्यामागे होते आणि त्यानंतर एकदा हातात आल्यानंतर हे सगळा कचरा मला सापडला, हां, तुम्ही ज्याच्यावर ज्याला 300 म्हणताय कोटीचा ते. हो. व्यवहार झालाय. बरोबर. आणि मग मी ट्वीट करायला सुरुवात केली आणि मग जे काय व्हायचं ते आता कुणी केलं, काय केलं हं. याच्यात मला जायचं नाही. बरोबर. सगळ्यांना क्रेडिट मिळावं. हां, पण बरोबर. त्यानंतर हा विषय मोठा झाला हं. आणि पण याच्यामध्ये सर कुलमुखत्यार पत्र सुद्धा बनावट दिसतंय. म्हणजे नाही, त्याच्यामध्ये कुलमुखत्यार पत्रक अजून त्या जे मालक आहेत त्यांच्यापैकी कोणी तक्रार केलेली नाहीये. हं, हं, हं. केली बरोबर. असतील बनावट, बरं. पण अजून तक्रार नाही त्यांची. बरं. किंवा हे जे आता दुय्यम निबंधकाला हे करायचं, कारवाई करायची किंवा तहसीलदाराला हे करायचं, हे जे काय चाललेलं आहे आणि मग ह्याने हात झटकायचे. अजित पवारांनी म्हणायचं की माझा काही संबंध हे नाही आणि पार्थ पवारचं नावच नाही आहे एफ-आय-आरमध्ये. म्हणजे मला थेट प्रश्न विचारायचा आहे की पार्थ पवारांवरती गुन्हा दाखल होऊ शकतो का? आणि गुन्हा दाखल झाला पाहिजे का? व्हायलाच पाहिजे. ते थोडं सांगा का? म्हणजे याचं ते कारण काय? असं हं, आहे, की त्या कंपनीमध्ये पार्थ पवार हे पार्टनर आहेत. हं, जो प्रस्ताव त्यांनी राज्य शासनाला पाठवला, हं, की आम्हाला इथं आय-टी पार्क करायचं आहे. हं. त्याच्यावर कुठे आर-टी पार्क करायचं आहे? तर या मुंडव्याच्या जागेवर. बरोबर. इतर कुठल्याही जागेचं असतं तर ते त्यांना सवलत देता आली असती. हं, ह्या जागेवर आय-टी पार्क करायचं आहे, हं. असं सांगून त्यांनी ते इंटेन्शनचा परवाना घेतला आणि त्याच्या आधारे ते बरोबर. सवलत मिळवली. हां. सही करायला कोणाला पाठवलं हा भाग वेगळा. हां. सहीचे अधिकार त्याला दिलेत. बरं. परंतु सहीचे अधिकार तुम्ही एखाद्या कंपनीमार्फत आपल्याच पार्टनरला देता, तेव्हा हं. तो जे काही करतो त्या सर्वाला तुम्ही जबाबदार जबाबदार असता. असता. बरोबर. म्हणजे हाच तर तो ठराव करण्याचा अर्थ असतो. अर्थ असतो. बरोबर. दोघांच्या सह्या नाहीत, नाही. कारण तुम्ही त्याला सगळी ऑथॉरिटी दिलेली दिलेली आहे. आहे. बरोबर. त्यामुळे ज्याने ऑथॉरिटी दिली तोही दोषी आहे. बरोबर. पण आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला काय झालं, मी काल कुठेतरी बोलत होतो. हां. सगळ्या यंत्रणांनी एक सवय लावून घेतली आणि ती सवय अत्यंत घाणेरडी आणि आपल्या देशाचं नुकसान करणारी, हं. की सगळेजण हत्तीला तुकड्या-तुकड्यामध्ये बघतात. हं, हं, हं. म्हणजे हा म्हणतो आमचं सोंडेची जबाबदारी होती, आम्ही हं. सोंड व्यवस्थित काढली. हं. दुसरा म्हणतो पाय काढला, तिसरा शेपूट. अरे पण तो सगळा हत्ती कुणी करायचा हे कधीतरी सांगा ना. सांगा. बरोबर आहे. इथं सगळा हत्ती चुकलाय. तुमचं पाय वगैरे सगळं बरोबर आहे. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये सगळे हे जे लोक आहेत ते सुटतात. मला तेच विचारायचं आहे की इतका मोठा निर्णय म्हणजे बाजारभावाने 1800 कोटी किंमत आहे. 300 कोटी का काय माहीत नाही. ज्याची कदाचित 21 कोटी का काय मुद्रांक शुल्क ते आपल्याला माहिती नाही. हा निर्णय हा खालच्या लेवलला होऊच शकत नाही अधिकार. अजिबात नाही. तर याचे तार कुठं जोडले जात आहेत? महसूल खात्यामध्ये जोडले जात आहेत? काय आहे? म्हणजे मला विचारायचं आहे की हा धोरणाचा 5वा निर्णय आहे. ते कुठपर्यंत पोहोचले असू शकतात त्याचे धागे? हे पहा, याचे धागेदोरे पार मंत्रालयापर्यंत पोहोचलेले आहेत. हं. मंत्रालयामध्ये ही सवलत मिळण्यासाठी इथल्या उद्योग केंद्राकडून प्रस्ताव गेला. बरोबर. आधी इथं हो. तो द्यावा लागतो. हो. तिकडं तो मंत्र्यापर्यंत जातून त्यानंतर ते मंजूर होतं. हं. आता तो मंजूर झाला, याचा अर्थ त्यांना माहिती आहे की ही जमीन हं. ही शासनाची आहे किंवा नसेल तर दिलेलं पत्र खोटं हे आतापर्यंत हो. सिद्ध झालेलं आहे. बरोबर. अजूनही त्याच्यातला कुणीही गुन्हा दाखल केलेला नाही. हं. ही जागा शासनाची आहे. त्यावेळेला माहिती नसेल असं आपण गृहीत धरू. हं, हं. तरी आता तरी माहिती आहे की शासनाची जागा विकत घेण्याचा प्रयत्न झालाय. मग आता अडलंय कशामध्ये गुन्हा दाखल करायला? हं. बरोबर. आता फक्त जो मुद्रांक शुल्कापुरता गुन्हा दाखल झालेला आहे. हं. बाकीची जागा लुबाडली किंवा आणखी काय केलं या संदर्भातला गुन्हा कुठे आहे? सगळे एक तर मंत्री म्हणतात की आमच्याकडे तक्रार आली तर हो. आम्ही हे करू. हो, अरे मग हो. तुम्हाला नेमलंय कशाला? नेमलं तुम्हाला कशाला? पद दिलंय कशाला ना?
तक्रारी आम्ही करायच्या. बरोबर. मंत्री म्हणतात की कागदपत्र आमच्याकडे आली नाहीत हो, अजून. आलं जी नाही. कागदपत्र विजय कुंभारला सकाळी 9 वाजता मिळू शकतात, हां. ती मंत्र्यांना मिळत नाहीत हं. आणि मला पैसे भरून घ्यावे लागतात. तुम्हाला तर ते ते मिळतं. फोन बरोबर. केला की मिळत आहेत. याचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे की याच्यामध्ये गडबड झालेली आहे. हं. परंतु राजकीय डावपेच असतील किंवा राजकीय आणखी काही हं. गणित असतील, त्याच्यामुळे एकमेकांना हा सांभाळायचा उद्योग चाललेला आहे. बरोबर आहे. आपण त्यानंतर येऊ, की म्हणजे ह्याच्यामध्ये काय होईल वगैरे. तुम्ही व्यवस्थित सांगितलं, अगदी. की ह्याच्या आधी जे प्रकरण आलं, तिकडे जाऊयात आपण. म्हणजे एक मोडस कळण्यासाठी. जैन हॉस्टेलचं प्रकरण आलं. त्याच्यामध्ये पण असं सुरुवातीला दाखवलं गेलं, की याच्यामध्ये ट्रस्टी जबाबदार आहेत आणि मग ज्यांचं नाव आलं ते केंद्रीय मंत्री, तरुण उभरते, तडफदार आणि त्यांनी असं सांगितलं, की नाही मी तर त्यातनं बाहेर पडलो आहे. त्या कंपनीमध्ये मी तर दिलेलं आहे. त्यामुळे माझा काही संबंधच नाही त्याच्यामध्ये. तरी पण मग ते अंगलट आलं. परत सारवासारव झाली. हात झटकले गेले. याच्यामध्ये तर अजून काय काय गोष्टी आल्या, की ज्याच्यामध्ये मंदिरच गहाण टाकलं होतं किंवा वगैरे. तर थोडं ते पण समजावून सांगा, की जैन हॉस्टेलचं जे प्रकरण होतं, त्याच्यामध्ये पण तुम्ही खोलात गेलात. तर ते काय होतं नेमकं? त्याच्यामध्ये होतं असं की पुन्हा ती जमीन बळकावण्याचाच प्रयत्न होता. हं. त्याला मुलामा दिला गेला डेव्हलपमेंटचा, रिडेव्हलपमेंटचा. हो. म्हणजे ते अजूनही कळत नाही. डेव्हलप करणार होते का रिडेव्हलप करणार होते? हो, ते काहीतरी ते हॉस्टेल होतं काहीतरी मुलांचं. वेगळंच त्यांनी केलेलं आहे हो, ते. बरोबर. हा प्रस्ताव साधारणपणे मांडला गेला एक 6 महिने आधी असेल. हं. तो त्या ट्रस्टीने मंजूर केला. बरं. त्याच्यासाठी आता मला ते माहिती नाही, परंतु त्याच्यासाठी तुमचे धर्मादाय आयुक्त खास आणले गेले असं म्हटलं हो, गेलं हो. आणि धर्मादाय आयुक्तांनी इथं ही जागा विकण्याचा प्रस्ताव मंजूर केला. बरं. मुळात असं असतं की कुठल्याही ट्रस्टची जमिनी विकता येत नाही. हं. ती तुम्हाला इतर किंवा त्याच कामासाठी हस्तांतरित करता येते. बरोबर. परंतु त्यांनी न तसं करता ते पहिलं जे आहे ते ॲग्रीमेंट टू सेल आणि नंतर आहे ते सेल डीड आहे, हे लक्षात घ्या. हो, हो. याच्यात कुठेही रिडेव्हलपमेंटचा उल्लेख नाही आहे. नाहीये. बरोबर. त्याच्यामुळे हा विक्रीचाच व्यवहार होता हे झालं. झाला. बरोबर. आता त्याच्यामध्ये अचानक बँका आल्या. हो. बँकांनी खरेदीच्या आधीच ते गहाण ठेवून त्यांना पैसे दिले खरेदीसाठी म्हणून. असं कधी जगात होत नाही. बरोबर. तुमच्याकडे जमीन असेल तर ते तुम्ही ते गहाण ठेवू शकता. बरोबर. नाहीतर म्हणजे खरेदीला पण मी पैसे देतो आणि हं. गहाण पण तू ठेवून घेऊन असा व्यवहार हो. कधी नसतो. हं. परंतु याच्यात झाला बँकांनी केलेले जे घोटाळे आहेत हं. ते मोठे आहेत त्याच्यामध्ये. बरोबर. ज्या बँकांनी पैसे दिले 70 कोटी रुपये, हं. ह्या बँका आहेत मल्टी स्टेट बँका. हं. मल्टी स्टेट बँका ह्या राज्य शासनाच्या अंडर येत नाहीत. हं. त्या केंद्राच्या अंडर येतात. हं. आणि त्याचे राज्यमंत्री हे स्वतः मुरलीधर मोहोळच आहेत. हं. हो, बरोबर. सहकार खातं कोऑपरेटिव्ह राज्यमंत्री. त्यांच्याकडेच बरोबर, आहे, त्यांच्याकडे. केंद्राचं. आणि त्याच्यामध्ये झालं असं की ह्यातली जी बुलढाणा बँक आहे, हं. याच्यावर अनेक आधीचे आरोप आहेत. हं. सेबीचे आहेत, काही दंड वगैरे झाला आहे बरोबर. वगैरे, हं. वगैरे. हं. असं असतानाही त्या बँकेने 20 कोटी रुपये आणि कर्नाटकच्या एका बँकेने 50 कोटी रुपये द्यायचं मंजूर केलं. हं. सगळं व्हायच्या आधीच पैसे देऊन झाले. आधी खरेदी खत झालं आणि नंतर गहाण खत झालं, परंतु पैसे आधीच दिले गेले होते. दिले. बरोबर. हे असं कधीही घडत नाहीये. हं. त्यांनी आधी पैसे दिले आणि तो व्यवहार झाला. त्याच्यावर माझी तक्रारी पेंडिंग आहे. हो. पण तिथेही त्यांचेच लोक असल्यामुळे आता बरीच मला कारणं दाखवत आहेत. पण दाखवत आहेत. ठीक आहे, माझी ती लढाई चालूच आहे. ती होईल त्यावेळेला होईल. हो. तर अशा रीती आणि हे सगळे जागा खरेदी करायच्या आधी प्लॅनसुद्धा मंजूर झाला. हो. हो. सगळं व्हायच्या आधी प्लॅन मंजूर म्हणजे झाला होता. सगळ्या यंत्रणा ह्या त्यांच्या बरोबर. हाताशी होत्या. हं. शिवाय जे मुरलीधर मोहोळ म्हणतायत ते अत्यंत तकलादू आणि म्हणजे असं कारण मंत्र्यासारख्या लेवलने प्रगल्भ माणसाने देऊच नाही. हं. असं तुम्ही कारण देत असाल तर तुम्ही त्या पदाला पात्र नाहीत असं म्हणावं लागेल. हं. कारण झालं असं की मुरलीधर मोहोळ हं. म्हणतायत की मी या कंपनीतनं बाहेर पडलो. बाहेर पडलो. हो. त्याच्या आधी 3 वर्षाचे मुरलीधर मोहोळ, त्या बँकांचे अधिकारी आणि तो बिल्डर हं. यांचे शेकडो फोटे मार्केटमध्ये आहेत. तुम्ही त्याचे पार्टनर आहात हे तुमच्या ॲफिडेव्हिटमध्ये दिलेलं आहे. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे ही जी कंपनी आहे गोखले. विशाल गोखलेची, विशाल लँडमार्क्स, हं. त्याच्यातून तुम्ही बाहेर पडलात, मान्य केलं. बरोबर. त्याची जाहिरात तुम्हीच करताय, त्याचे व्हिडिओ तर हो. सगळ्या जगाने बघितलं. बरोबर. बरं, तुम्ही जाहिरात करताय ती महापौर म्हणून करताय. हो. हे आणखी बरोबर. आक्षेपार्ह होतं. आणि त्या कंपनीतनं तुम्ही ज्या बाहेर पडलेला आहात, हो. ज्याची तुम्ही जाहिरात करताय त्याचा दुसरा भाग, हं. याच्यावर 2 वर्षापूर्वी रेरानं बंदी आणलेली आहे. हो. कारण त्यांनी जे पैसे साठी एक अकाउंट हं. उघडायचं होतं, ते अकाउंट उघडलं नाही म्हणून ती बंदी आणलेली आहे. हं.
हे पण तुम्हाला माहिती आहे. हं. आणि तुम्ही आणि इतर बाकी कंपन्यामध्ये तुम्ही पार्टनर आहात हे तुम्हीच मान्य करताय. मान्य करताय. आता मी तुमच्यावर इथं आहे, पण मी हो. आता निघून गेलो म्हणून गुन्हेगारीशी माझा संबंध आहे असं म्हणून चालत नाही ना. बरोबर. तसंच त्यांनी केलेलं, की माझा काही संबंध नाही. एवढे लोक दुष्कळ आहेत का कायदा दुष्कळ बरोबर. आहे? म्हणजे अजित पवार असोत किंवा मुरलीधर मोहोळ असोत, सेम यांचा इन्फ्लुअन्स तर आहे. आहे. म्हणजे ते त्या पदावरती असल्यामुळं इतक्या हो, ह्याच्यावरती, हो. त्यामुळे तो पडणार आहे. त्यामुळे ते तसे हात झटकू शकत नाहीत. अजिबात हे नाही, तुम्हाला अजिबात साम्य दिसतंय. मला इथं तेच विचारायचं आहे, की थोडं मागं जाऊ. आता जी मागणी होती, की एकनाथ खडसेंच्या बाबतीत जसं झालं, तसं इथं व्हायला पाहिजे. म्हणजे अजित पवार असो किंवा हे द्यायला पाहिजे. किंवा त्याच्यापूर्वी अगदी त्याच्या आधी मुख्यमंत्री तुम्हाला पुढच्या प्रश्नात आधी थांबवतो. हं. अजित पवारांनी राजीनाम्याचं नंतर बघू आपण. हं. अजित पवार हे राज्याचे वित्तमंत्री आहेत. हो. बरोबर. ह्या राज्यातला येणारा आणि जाणारा पैसा याच्यावर त्यांचं नियंत्रण असलं आहे. पाहिजे. बरोबर. आणि कुठे जर शासनाचं नुकसान होत असेल, तर त्यांनीच सगळ्यात आधी गुन्हा दाखल केला पाहिजे. हं. कारण राज्याच्या येणाऱ्या जो राजस्व आहे, रेव्हेन्यू हो. त्याचं नुकसान कोणीतरी केलंय. बरोबर आहे. त्यामुळे माझ्या मते तर पहिला गुन्हा त्यांनी दाखल केला पाहिजे. बाकीच्या यंत्रणा करतील तेव्हा करतील. बरोबर आहे. नाही, मला इथं हा प्रश्न विचारायचा आहे, की फरक तुम्हाला काय दिसतोय? मुख्यमंत्री मनोहर जोशी जेव्हा आरोप झाले जावयाच्या याच्यामध्ये, त्यांनी राजीनामा दिला किंवा बाळासाहेब ठाकरेंनी ॲक्शन घेतली. खडसे जे आहेत, त्यांचं जेव्हा नाव आलं, तेव्हा त्यांच्यावरती तेव्हा मुख्यमंत्री फडणवीसच होते. पण आता एवढे निब्बर झालेत राजकारणी, काय निर्ढावलेत, काय काय झाले म्हणजे नेमकं? काय झालं, त्याला की कशाची भीती काही वाटत जे नाही? पूर्वीचे राजकारणी होते ना, तुम्हालाही माहिती आहे, की आपण वाद झाला तरी पालिकेच्या हो. हिरवळीवर चहा घ्यायचो. बरोबर. आता तसं नाहीये. हं. कदाचित त्याची 2 कारणं असतील. काही लोक हे समाजामध्ये आपण कुठल्या तोंडानं जायचं याची भीती वाटत असेल. हं. काही जणांना कदाचित असं वाटत असेल, की आपण आपल्याला मिळणारी मतं हं. त्याची कारणं वेगळी आहेत. त्याच्या आपल्या व्यवसायाशी काही देणं-घेणं नाही. आपण काय गुन्हा करतोय, हं. खून करतोय, की आणखी काय करतोय. हं. त्याचा संबंध नाही असं त्यांना वाटत असावं. हं. आपली निवडून येण्याची क्षमता किंवा ती यंत्रणा वेगळी आहे. त्याच्यामुळे आपण निवडूनच येणार. त्यामुळे असे प्रतिमा वगैरे या भानगडीत आपण काही फार पडायचं नाही. हं. आणि आणखी एक तिसरी भीती असू शकते, की एकदा आपण पदावरून बाहेर पडलो, हं. की मग आपली ताकद कमी होईल. आपलं कुणी ऐकणार नाही. हं. आणि मग काही गुन्ह्यांची जी शिक्षा उशिरा होणार होती, बरोबर. ती लवकर होईल या भीतीपोटी ते बाहेर पडत नसावेत. अशी बरोबर. 2-3 कारणं मला तरी दिसतात दिसतंय. त्याच्यावर. बरोबर. जर आपण याच्या मुळाशी जाऊयात थोडंसं, म्हणजे जसं मी म्हटलं, की हे काही नवीन नाही आहे. म्हणजे भूखंडाचं श्रीखंड किंवा भूखंड घोटाळे आपण वर्षानुवर्ष बघतोय. ह्याच्यामध्ये जे नेक्सस दिसतं, नेहमी याचा उल्लेख केला जातो, की राजकारणी आणि बिल्डर यांची अभद्र युती असते आणि त्याच्यामध्ये काही करप्ट अधिकारी पण असतात आणि हे सगळं संगनमताने चालतं. तर हे थोडंसं हे सांगा, कारण याच्यामध्ये वेगळ्या यंत्रणा असतील, महसूलची यंत्रणा असेल, पालिका असेल, कधी पालिकेचे अधिकारी सापडतात, कधी महसूलचे अधिकारी सापडतात, कधी तहसीलदार, तलाठी असेल किंवा दुय्यम निबंधक. त्यामुळं अधिकाऱ्यांचा पण एक रोल असतो, राजकारण्याचा पण एक रोल असतो आणि बिल्डर. आणि अलीकडं जर ट्रेंड बघितला तर बरेच राजकारणी हेच बिल्डर आहेत किंवा ठेकेदार आहेत. पण अगदी नगरसेवकापासून आमदार खासदार जर बघितलं तर प्रत्येक जणाचं काही ना काहीतरी हेच आहे. तर थोडंसं या नेक्ससबद्दल सांगा. थोडी काही उदाहरणं देऊन जरी सांगितलं तरी चालेल, की कशा पद्धतीने हे नेक्सस घट्ट होत गेलं आणि हे गुन्हेगारीकडे वळू लागले. यातला म्हणजे अजून एक डेंजरस पार्ट म्हणजे नाही, पूर्वी ह्याला नेक्सस म्हणता हं. आलं असतं. आता हे नेक्सस नाही. आता ते सगळे एकच आहे. ते पार्टनर आहेत आता. बरं. म्हणजे हा गुन्हा करायचा आहे ठरवूनच सगळे करतात. प्रत्येकाचा हिस्सा ठरवतात आणि मग तो गुन्हा करतात. बरं. आणि काही वेळेला कदाचित वरिष्ठ नेते असल्यामुळे त्यांना थोडंफार ते जे पार्टनरशिप आहे त्याच्यामध्ये जास्त हिस्सा मिळत असेल. बरं. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी सगळ्या यंत्रणा एकमेकांवर अंकुश ठेवायच्या. हं. आता मी तर ऐकलं काही मंत्री तर असे होते आपल्याकडे, की पूर्वीसुद्धा म्हणजे फार पूर्वी म्हणजे हं. अ, अगदी जुना काळ म्हणू त्याच्यामध्ये अगदी कुठल्याही कामासाठी तुम्ही गेलात, हं. तुमचं काम झालं की तुम्ही तिथं काहीतरी स्वखुशीने ठेवायचा. हं. हं. नंतर त्या स्वखुशीला हे अधिकारी आणि राजकारणी वहिवाट समजू लागले बरं. आणि मग हा आपला हक्कच आहे, हक्कच आहे. हां. हे आधी वाटायला लागलं. मग ते दिल्याशिवाय काम करणार नाही. बरोबर. हो. आणि त्यानंतर मग त्या कामाचा जो बेनिफिट आहे, त्याच्या आधारावर मग त्यांनी पर्सेंटेज ठेवायला सुरुवात केली, टक्केवारी. की आता एवढा तुझा फायदा आहे ना, मग मला एवढं दिलं तरच काम करणार. हं. आणि त्यानंतर आता पर्सेंटेजची जागा आता पार्टनरशिपने घेतलेली आहे. हो, म्हणजे पूर्वी टक्केवारी होती. टक्के आता पार्टनर्शिप आता असते. पार्टनरशिपच आहे डायरेक्ट. आणि ते ऑफिशियली आता म्हणजे कुणाच्या तरी वेगळ्याच्या नावावर, परंतु एकमेकांशी पार्टनर असतात. पूर्वी हं. कॅश दिली की तो भ्रष्टाचार समजला जायचा होता. हं. आता त्या भ्रष्टाचाराला हळू-हळू ऑफिशियल स्वरूप आलंय. शिष्टाचार म्हणतो आपण. शिष्टाचार. मग शिष्टाचार ते झालेला आहे तो. कोणतरी
मामाचा मुलगा पार्टनर असेल, अमक्याचा कोणी पार्टनर असेल, असे बरोबर. अनेक पार्टनर असून त्या कंपन्यांच्या नावाने हे व्यवहार होतात. हं. म्हणूनच त्याला शेल कंपन्या म्हटलं जातं आणि ह्या बरोबर. कुठे ना कुठे एकमेकांशी जर तुम्ही त्याची सांगड जुळवायला गेलात, हो. तर ती 100% जुळते. बरोबर. त्यामुळं आता नेक्सस ना आता सगळे पार्टनर झालेत आणि या प्रत्येकाला आपला रोल काय आहे आणि त्याची किंमत काय आहे, ह्याचं त्यांचं त्यांनी ठरवलंय. हं. तेवढ्यातच जे काही निगोशिएट होत असेल, तेवढंच काय ते निगोशिएशन. बाकी हा सगळा व्यवहार ठरलेला असतो. म्हणजे बरोबर. पुणे महापालिकेचं मुद्दाम उदाहरण देतो, कारण हं. तुम्ही आणि मी सुद्धा तिथं काम बरोबर. केलेलं आहे. हो. हल्ली जर टेंडर देताना हल्ली म्हणजे त्याला तरी हो. 5-7 वर्ष होऊन गेली. तो ठेकेदार अधिकाऱ्याकडे जातो. हं. अधिकारी सगळ्यांना बोलवून घेतो सर्व संबंधितांना. बरं. तुझं किती, माझं किती हे ठरतं ठरतात. आणि मग ते टेंडरची कॉस्ट काय ठरवायची हं. हे ठरतं. ठरतं. बरोबर. इथपर्यंत हे प्रकरण गेलेलं आहे. त्याच्यामुळं तुम्ही आणि काय होतं, की याच्यामध्ये एक छोटंसं विषयांतर होईल, हं. परंतु याच्यामध्ये तुमच्या आमच्यासारखे काम करणारे ना, अ, तसे प्यादीच ठरतात. हं. म्हणजे समजा एखादं प्रकरण उघडकीला आणलं, हं. एखाद्याने चांगल्या हेतूने माझ्याकडे दिलं, हं. तरी त्याचा फायदा घेणारे तिसरेच असतात हो. आणि वाईट हेतूने दिलं तरी घ्यावे. त्याचा बरोबर. फायदा घेणारे तिसरेच येतात. बरोबर. फक्त आपल्याला समाधान असतं, की आपण एक काहीतरी चांगल्या कामाला हातभार बरोबर. लावला एवढंच. बरोबर. आणि पूर्वी जे वाटायचं ना, अमक्यानं अमुक केलं म्हणजे तो हां. तसं आता तेवढं राहिलेलं नाहीये. तेवढं आहे. बरोबर. तुमचा वापरच होतो. वापरच होतो. फक्त बरोबर. कोण चांगल्या कारणासाठी करतं, करतं, कधी बरोबर. वाईट कारणासाठी करतं, एवढंच तर काही. मला दुसरं एक विचारायचं आहे, की थोडंसं हे सांगायसाठी, की मनोहर जोशी म्हणजे मुख्यमंत्री त्यांच्या जावयाचं प्रकरण, त्या अनुषंगाने, की ते तुम्ही जेव्हा काढलं, तेव्हा कसं ते काढलं आणि आता मधल्या काळामध्ये राईट टू इन्फॉर्मेशनचा अधिकाराला, माहितीचा सांगतो. अधिकार, तो कसा पातळवत गेला ते पण सांगा. पण ते पण एक महत्त्वाचं हत्यार सापडलं गेलं, कारण त्याच्यामध्ये व्हिसल ब्लोअरची भूमिका खूप महत्त्वाची आहे. तर थोडंसं ते सांगा. खडसेंचं प्रकरण जे होतं ते पण निघालं. तर याच्यामध्ये या सगळ्या ज्या यंत्रणा आहेत किंवा जे वेगवेगळे कायदे आहेत, त्याचा उपयोग, दुरुपयोग जो आहे, तो कसा होतो, काय अगदी, होतो? अगदी. त्यावेळेला काय होतं, मनोहर जोशींचं ज्यावेळी प्रकरण बाहेर निघालं हो. त्यावेळेला आपल्याला अवलंबून राहावं लागायचं बातम्या आणि हो. अधिकाऱ्यांच्या इनपुट्सवर. इनपुट्स. त्या इनपुटच्या आधारे, बातम्यांच्या आधारे मी PIL केली. ती ॲडमिट झाली हं. आणि त्यानंतर डॉक्युमेंटसाठी आम्ही त्यावेळेला कायद्यात एक तरतूद आहे, की तुम्ही जर काही विषयशी असेल, हो. तर तुम्ही याचं इन्स्पेक्शन मागू शकता. त्यावेळेला तरतूद हो. अजूनही आहे ती, पण ती काही असून नसून आता सारखीच आहे. बरं. तर ती वापरली आणि त्याच्या आधारे डॉक्युमेंट्स मिळवले आणि पुढे जे काही झालं तो इतिहास आहे. बरोबर. परंतु त्यावेळेला निदान आत्तासारखी परिस्थिती नव्हती, की आता जरी मी कालचं डॉक्युमेंट बनवलं ना, त्यासाठी मला झगडावं लागलं सगळं कायद्यात असून सुद्धा. हो. पण त्यावेळेला निदान इन्स्पेक्शन मिळाल्यानंतर सगळी डॉक्युमेंट समोर तरी ठेवली जायची. हं, हं, हं. आता ती समोर येतील याची गॅरंटी नाही आणि त्यानंतर मग माहितीचा अधिकार आला. हो. माहितीचा अधिकार सगळ्यात आधी महाराष्ट्रात आला, ह्याच्यात बरोबर. काही शंका नाहीये. बरोबर. परंतु तो ज्यावेळेला 2005ला केंद्राचा आला, हं. त्यानंतर अधिकाऱ्यांना त्याची भीती वाटू लागली आणि हं. त्याच्याही आधी एक हो. सांगतो, पुन्हा सगळ्या विषयामध्ये जसं असतं तसं, ज्यांनी माहितीचा अधिकार आणला त्या सगळ्यांबद्दल मला प्रचंड आदर आहे, याच्यात हो. काही शंका नाही. ते झटले, आम्ही झटलो, हो. सगळं झालं. हो. म्हणजे मी, अरविंद केजरीवाल, हो. आपले अण्णा हजारे वगैरे अरुणा रॉय वगैरे असतील. अरुण रॉय वगैरे सगळेच बरोबर. त्याच्यामध्ये होते. त्यांच्या प्रयत्नांचं आभार मानलेच पाहिजेत. परंतु हा जो कायदा आला आहे, हो. तो एकूण आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे आणावा लागला ही परिस्थिती. असे अनेक बरोबर. कायदे आहेत, की हो. जे आंतरराष्ट्रीय बरोबर. परिस्थितीमुळे आणावे लागले. बरोबर. कारण ज्या वित्तीय संस्थांनी पैसे भारतात गुंतवले होते, त्यांना हो. आपल्या लोक ते पैसा व्यवस्थित खर्च करतील याची खात्री नव्हती. म्हणून बरोबर. त्यांना काहीतरी एक अशी पारदर्शक यंत्रणा पाहिजे पाहिजे होती. होती. बरोबर. ही साधारणपणे 80-90च्या दशकातली ही गोष्ट आहे. आणि बरोबर. त्यानंतर 150 देशांमध्ये अशा प्रकारचा कायदा आला. बरोबर. पण त्यासाठी अर्थात इथल्या लोकांचे प्रयत्न अत्यंत आवश्यक होते, ते आवश्यक मिळाले. बरं. तो कायदा आला. त्यामुळे आता जे म्हणतात ना, कायदा कायमचा रद्द होईल, हो. तर ते शक्य नाही, शक्य कारण नाही. त्याचे परिणाम आंतरराष्ट्रीय आहेत त्याच्यामुळे. आंतरराष्ट्रीय. बरोबर. तर हा कायदा आल्यानंतर सगळ्यात आधी त्रास व्हायला लागला तो सरकारी अधिकाऱ्यांना. बरोबर. त्यामुळे सगळ्यात सुरुवातीला त्याच्यातून प्रयत्न झाला तो फाईल नोटीस काढून टाकायचा. हं. मग त्यावेळेला आम्ही अण्णांना विनंती केली. अण्णांनी आळंदीला उपोषण हो. केलं आणि तो विषय टळला. हो. आणि या कायद्याचं सगळ्यात मोठं जे वैशिष्ट्य होतं, जे आजही मारलं जाते, ज्याचा वापर मी आत्ता जास्त करतोय, हो. की शासनानेच एवढी, आपण म्हणजे भारताचे मालक आहोत असं समजलंय आणि आपण हं. मालक आहोत या देशाचे. हो. म्हणून शासनाने एवढी माहिती जाहीर करायची, की लोकांना RTIमध्ये अर्ज करायची गरज पडू नये. पुढं. बरोबर. परंतु शासनाने आणि त्यासाठी 6 महिने दिले होते 2005ला. बरोबर. परंतु आज तागायत ते नीट झाले नाही. काही ठिकाणी आम्ही यशस्वी ठरलोय, बरोबर. काही ठिकाणी पूर्ण अपयशी ठरलोय. तर आणि झालं काय, की मग नंतर
त्याच्यात थोडा लोकांचाही दोष आहे, की जी व्हायला हवं होतं त्यासाठी त्यांनी बघितलं नाही आणि शासन किंवा हं. शासकीय नेते आणि अधिकारी हं. किती आपल्याकडे जास्त अर्ज आले, हं. त्याच्यावर फुशारकी मारावं लागलं, की आपला किती आपण प्रगत आहोत. हं. हं. माझं म्हणणं उलटं होतं. उलटंच. हां. तुम्ही निर्लज्ज आहात. ते अर्ज करतात म्हणजे त्यांना ती माहिती तुम्ही ऑलरेडी देत नाहीये. देत नाही आहात. बरोबर. जे देणं तुमचं कर्तव्य आहे. कर्तव्यच आहे. बरोबर. आणि त्यानंतर मग त्यांनी सगळंच मारायला सुरुवात केली. तुम्हाला आठवत असेल पुण्यामध्ये हो. आर-टी-आय लायब्ररी आपण हो. केली. अरविंद केजरीवालनी उद्घाटन केलं होतं. हो. आज तिथं कोणी बघायला जात बघा नाही. ना. बरोबर. मग आता आम्हाला प्रश्न होता, की एवढी मेहनत करायची कशाला? हं. पुणे हे एकमेव देशातलं महापालिका आहे, की जिथं दुपारी 3 ते 5 सोमवारी हो. फुकट फायली पाहायला मिळतात. मिळतात. ते आता आम्ही जिवंत आहे तोपर्यंत ते चालू राहील, चालू नंतर ते बंद होईल त्याच्यामध्ये. बरोबर. तर असा आर-टी-आयचा प्रवास चांगला होता. परंतु नंतर आणि हे जे आरोप करतायत ना आर-टी-आय हं. कार्यकर्त्यावर, ते मला अजिबात मान्य नाहीत. हं. याचं कारण असं आहे, ही आर-टी-आय कार्यकर्ता ही काही नवीन ब्रीड नाहीये. हं. पूर्वी वकील होते, पूर्वी पत्रकार होते, पूर्वी असे बरोबर. समाज हो. कार्यकर्ते होते जे ब्लॅकमेल करायचे. हं. त्यांना आर-टी-आय हे एक हत्यार मिळालं, एवढंच घडलं. बरोबर. म्हणजे ती माणसं नव्यानं आर-टी-आय कार्यकर्ते म्हणून झालेत अशातला असं काही काय प्रकार वृत्ती नाही. तीच होती. फक्त ते होते, एक त्यांना वेपन एक मिळालं. अधिकार मिळालं आणि याच्यातला सगळ्यात जास्त गैरवापर करणारा घटक आहे, तो हं. सरकारी अधिकारीच. सरकारी अधिकारी. हं. म्हणजे माझ्याकडे पुण्यातलं तर एक डिपार्टमेंट असं आहे ना, हं. गाईडन्ससाठी माझ्याकडे येतात. हं. दोन्ही बाजू येतात हं. आणि त्या दोन्ही बाजूने एकमेकांबद्दल काय मागितलं हे मला माहिती असतं. हं. बरं. म्हणजे त्यांना वाटतं, की आपण काय मागतोय कुणाला कळत नाही, पण ते हं. मला माहिती असतं कारण दोन्ही बाजू गाईडन्स घेण्यासाठी माझ्याकडे येतात बरोबर. आणि तिथे जास्त गैरवापर आहे. हं. सामान्य माणूस ज्याला आर-टी-आयमधनं माहिती हवी आहे, तो गैरवापर करत नाही. त्याला आपल्या कामापुरती माहिती हवी असते. बरोबर. परंतु आता हे सरकार आल्यानंतर नवीन हं. केंद्रातलं आणि राज्यातलं सामान्य माणसाला किंमत नाही उरलेली. हं. म्हणजे आपण सामान्य माणूस मालक आहे, हे ते हं. आता विसरून गेले. विसरून गेले. बरोबर. आपण देईन तेवढंच त्याने घ्यायचं हं. आणि जास्त काही मागायचं नाही. ते बरोबर. आपण कायद्यावर नंतर येऊ, की सामान्य माणसाच्या विरोधातले हो. कसे कायदे आले, त्याच्यावर एक हो. अख्खा एपिसोड करावा लागेल. बरोबर. तर अशा रीतीनं आता माहिती अधिकाराचं गळचेपी झालेली आहे. बरोबर. परंतु लोकांमध्ये थोडा दोष असा आहे, की बरीचशी माहिती आता मी जे काढतो हो. आणि मी हल्ली हो. आर-टी-आय फारसा करत नाही. करत जी पब्लिक डोमेनमधली आहे, हो. बरोबर. तीच माहिती काढली आणि तुमचा जर मेंदू जागेवर असेल, तर भ्रष्टाचार कळतो. कळतो. बरोबर. तेवढं तेवढं लोकांनी सजगता केलं आलं पाहिजे. पाहिजे. याला तेवढं सोडूनच फक्त लोकायुक्त किंवा लोकपालासारख्या ज्या यंत्रणा नाही. आहेत, काय त्या सुद्धा दखलत काय म्हणजे कुठल्याही यंत्रणेचा कवडीचाही सध्या फायदा नाही. सगळ्या यंत्रणा ह्या कुचकामी झाल्या. तर हे मी आणखी जरा मला खालच्या भाषेत बोलता आलं हं. असतं ना, तरी बोललो असतो. हं. आता मुख्यमंत्र्यांना मी अर्ज केला काल. हं. कधी-कधी थोडा परिणाम हो. होतो, कारण ते मीडियाचा परिणाम असतो तो, ओके. की अमुक ठिकाणी 80 हं. कोटीचा घोटाळा झालाय. हं. मुख्यमंत्री कार्यालयाकडनं मला पत्र काय येतं, मी सांगतो की ह्या डिपार्टमेंटमध्ये हा घोटाळा झालाय. हं. त्यांचं कार्यालय मला पत्र काय पाठवतं, की तुमचं प्रकरण पुढील कारवाईसाठी त्या डिपार्टमेंटकडे फॉरवर्ड पाठवलेलं करण्यात आहे. आलेलं आहे. हं. अरे पण त्यांच्याबद्दलच तक्रार आहे ना. हं. आणि असं 100% बाबतीत घडतंय. केंद्रात करा तेच झालंय. बरोबर. आता हे बँकांची माझी तक्रार आहे त्याला मला उत्तर आलंय, हो. की तुम्ही इकडे तक्रार करू नका. या तक्रारी कोणत्या कलमाखाली केली हं. हे सांगा. सामान्य माणूस कलमं कुठून आणणार? बरोबर आहे. हो. कलमं तुम्हाला कळायला पाहिजेत आणि अशा रीतीने सगळं लोकायुक्तांनी समजा निर्णय दिला, हं. तरी त्याचे अंमलबजावणी काय आहे? बरोबर आहे. काही होऊ शकत काय नाही. शकतं. बरोबर. त्याच्यामुळं ह्या ज्या सगळ्या यंत्रणा अगदी लोकपाल सुद्धा झाला. हो. जे लोकपालला आम्हीच आग्रह हो. होतोय. बरोबर. पण मूर्खपणा होता तो असं वाटण्या इतपत आता परिस्थिती आहे. परिस्थिती आहे. बरोबर. कारण त्यांनी एकही तक्रार आजतागायत निकालात काढलेली नाही. केलेलं नाही. लोकायुक्तेच्या तक्रारीचा उपयोग होत नाही. बरोबर. शासनाच्या यंत्रणा ऐकत नाहीत. माहिती अधिकारात माहिती मिळत नाही. बरोबर. सेवा हमी कायद्यामध्ये सेवा मिळत नाही. मिळत नाही. मग ह्या कायद्यांचा फक्त आता आणखी एक ते हो. सेवा हमीचे आयुक्त नेमले होते हो. इथं. तुम्ही जर गेला तर त्यांनी 3 वर्षामध्ये 12 फक्त अपिलं निकाली काढलेत आणि त्यांच्यावर 3 वर्षामध्ये साधारणपणे 8 ते 10 कोटी रुपये खर्च झालाय. म्हणजे एका बरोबर. अपिलेला किती खर्च आला हे विचार करा. बरोबर आहे. म्हणजे फक्त लोकांनी तक्रार केली की ती यंत्रणा निर्माण करायची. हं. त्याच्यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांची म्हातारपणाची सोय करायची. बरोबर आहे. त्यांना भरपूर पगार द्यायचा. परंतु त्यांनी काही काम करायचं नाही. बरोबर फक्त आहे. सरकारचं ते लांगुलचालन करायचं आणि लोकांना सरकारचं कडून माहिती घेण्यासाठी किंवा सेवा घेण्यापासून बरोबर आहे. वंचित ठेवायचं एवढंच या यंत्रणा बरोबर. काम तर करतात. याच्यामध्ये काही प्रकरणं जी आहेत, तर ती तर इतक्या थराला पोहोचतात म्हणजे केवळ बनावट असतं, फसवणूक किंवा हे नाही.
ज्याच्यामध्ये म्हणजे गुंड किंवा क्रिमिनलचा हे होतो, शिरकाव होतो आणि पोलिसांवरती खरं महत्त्वाची जबाबदारी असते. म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी आपण मला ते विचारायचं आहे की पुण्यामध्ये इतकी सगळी प्रकरणं धडाधड उघड काय येत आहेत, पुण्याच्या जमिनी वगैरे ते तेच. सांगतो. पण पोलिसांचं बाबा हे दिवाणी आहे किंवा हे नाहीचं असं असतं. म्हणजे काही पोलीस आयुक्तांनी खास जमीन घोटाळ्यांसाठी वेगळा कक्ष पण उघडला CP ऑफिसमध्ये. त्याचंही काय झालं आपल्याला माहिती नाही. इथपर्यंत तरी येत होतं. तर पोलिसांची जी भूमिका आहे ती सुद्धा याच्यामध्ये एकदम बोटचेपेपणाचीच असते. कारण सामान्य माणूस जो असतो तो कुठं जाणार शेवटी? जर ट्रेस पासिंग होत असेल, मारहाण होत असेल, गुंड लोक असतील. म्हणजे मी तर असं ऐकलं होतं की काही बिल्डर लोकांनी वगैरे तर ह्याच्यासाठी नेमलेले असतात माणसं खास, की लिटिगेशनमधल्या जमिनी असतील किंवा त्या कशा मिळवायच्या. मग ते कशा पद्धतीनं हेरून माणसं, तुम्ही जसं म्हणाला की काही अधिकारी असतात तसं, की बाबा ज्येष्ठ नागरिक आहे किंवा ह्या जमिनीवरती काय फारसं कोणी बघितलं नाही, अशा हे करून ते लँड ग्रॅबिंग किंवा ज्याला आपण लँड माफिया म्हणतो, ते सगळे निर्माण झालेले आहेत. मग याच्यामध्ये पोलिसांची काहीच भूमिका नाही. नाही, सांगतो तुम्हाला याचं कारण पुन्हा आपल्या राजकीय हं. परिस्थितीमध्ये जातं. हं. म्हणजे कालच मला आमच्या एका सीनियर सहकार्याचा फोन आला की त्याला इथं नळस्टॉप जवळच अडवलं. त्या पोलीस बायका होत्या, त्या लपून बसल्या होत्या आणि त्यांनी पकडलं. हं, हं. त्याचा आग्रह होता की ते पोलीस कॉन्स्टेबल लपून का बसतात? हं, हं, हं. आता वर करणे हे आपल्याला त्या महिलांची चूक वाटते. हं, त्या हं, हं. जे कोणी कॉन्स्टेबल आहे त्याची चूक वाटते, पण ती हं. त्यांची चूक नाहीये. हं. आपल्याकडे टार्गेट देण्याची पद्धत आहे ना, ती वरून येते. हं, हं. ती मंत्रालयापासून सुरुवात होती, की मला या महिन्याला एवढे पाहिजेत. हो, बरोबर. मग ते टार्गेट हळू खाली येतं हं. आणि त्यांना कायदा सुव्यवस्था किंवा ट्रॅफिक नियोजनाच्या ऐवजी किती रक्कम आपण आज जमा करायची याचं टार्गेट असतं. हं. आर-टी-ओचंही तसंच आहे. हं. पोलिसांचंही तसंच आहे, की या चौकीतून एवढं आलं पाहिजे, मी एवढे हं. बदलीसाठी दिलेले आहेत. बरोबर. आणि हे नेक्सस खालच्या लेव्हलवर नाही, हे मंत्र्यापासून सुरू होतं. हं. ज्यावेळेला आपण इथं ₹200-500 ते ट्रॅफिक हवालदाराला देतोय, हं. त्यावेळेला त्याच्यातले ₹200-250 हे मंत्र्याला आपण देतोय लाच म्हणून, हं. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. पण ते आपण हं. लक्षातही घेत नाही. आपल्याला फक्त ते कॉन्स्टेबल दिसतो हं, हं, आणि हं. हे सगळ्या यंत्रणांच्या बाबतीत आहे. आता तर बदल्यांचे भाव, कालच मला पोलिसांचं सांगितलं कुणीतरी, साध्या पी-आयचा भाव 1 कोटीपर्यंत गेलाय हं. आणि ते जर विशेष चौकी म्हणजे ती काय असेल आणि हा वेगळा भाग आहे. क्रीम त्याच्यासाठी आणखी क्रीम पोस्ट म्हणतात कोचिंगचा वगैरे. रेट हं. वेगळा आहे. बरोबर. असं असतील तर मग ते काम करणार कधी? त्यांना त्या कामाबद्दल आत्मीयता वाटणार कधी? किंवा हं. आपल्याला कशासाठी नेमलंय याचा विचार ते करणार कधी? त्यांच्या डोक्यात 24 तास हाच विचार असतो, की ह्या महिन्याचं टार्गेट कसं पूर्ण करायचं? हं. टार्गेट म्हणजे आर्थिक टार्गेट. बरोबर. बाकी आपल्याला त्यांना कोणी हे टार्गेट देत नाही, की ह्या दिवसामध्ये तुम्ही या 4 चौकामध्ये ट्रॅफिक व्यवस्थित झालं तर तुम्हाला काहीतरी प्रशस्तीपत्र देऊ. हे टार्गेट कधीच मिळत नाही. हं, हं, हं. किंवा तुमच्या ह्याच्यात गुन्हा नाही झाला, तर आम्ही तुम्हाला काहीतरी विशेष कामगिरी म्हणून बक्षीस देऊ. असं बरोबर. कधीही घडत नाही. बरोबर आहे. त्यामुळे हे जो भ्रष्टाचार चाललाय ना, त्याची बरोबर. कारणं ही आपली मंत्रालयापासून सुरू होतात सुरू होतं. आणि बरोबर ती आहे. खाली आपल्याला फक्त खालची माणसं दिसत असतात, हं. म्हणून आपण त्यांना शिव्या देतो एवढंच काय बरोबर ते. आहे. शेवटाकडे तर एक 2-3 प्रश्न विचारतो. म्हणजे परत तेच, की तुम्ही जसं म्हणाला, की निदान त्यावेळेस एक बूज होती, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला किंवा खडसेंनी राजीनामा दिला. आता तर इतके निर्ढावलेले आहेत. तर या आत्ता जे ताजं प्रकरण आहे, ह्याचं तुम्ही काय बघता? याच्यामध्ये काय होऊ शकेल का? अजित पवारांचा राजीनामा होऊ शकेल का? पार्थ पवारवरती गुन्हा दाखल होऊ शकेल का? कारण जर काहीच होणार नसेल, सामान्य माणसामध्ये परत निराशा पसरते. तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पण प्रश्न पडत असेल ना, का केवळ फक्त बदनामी? म्हणजे एवढी एकच शिक्षा आहे, की याच्यामध्ये फक्त ह्यांच्या वाट्याला बदनामी होते आणि ती सुद्धा दुसरं प्रकरण आलं की पहिलं विसरलं जातं किंवा इतके निर्ढावलेले असतात की त्याचंही त्यांना काय वाटत त्यांना बदनामीचं काही वाटत नाही. तुम्हाला म्हणाल आता हा म्हातारा, तुम्ही मला अनेक वर्ष ओळखताय. नाही. म्हातारा झाला म्हणून असं बोलतोय. आता हं. प्रत्येक चॅनलवर मी हेच हं. म्हणत असतो. ते म्हणतात तुम्ही काहीतरी वेगळं बोलता. कशाचंही काहीही होणार नाही. हं. सगळे एकच असतात. हं. सगळे एकमेकांना सांभाळून घेत असतात. आता आजची परिस्थिती अशी की माझ्यासमोर जर सगळ्या पक्षाचे लोक समोर बसवले, तर मी प्रत्येकाचं काय दुकान आहे हे सांगेन. बरं. आणि त्यांनाही एकमेकांचं दुकान माहिती आहे, पण कुणीही कुणावर काही काय करायचं नाही. करणार? बरं. त्यामुळे या प्रकरणामध्ये कदाचित थोडं ह्याच्यातला कालचा तुम्ही गुन्हा बघितला ना हं. बावधनचा, 3 वर्षाची शिक्षा आहे. तुम्ही कितीही पेपरला येऊ दे, कितीही काही होऊ दे, कोर्ट म्हणणार शिक्षाच एवढी आहे, तर मग जामीन देऊन टाका. रिकव्हर काय करायचं आहे? हं, हं, हं. त्यामुळे ते काही होणार नाही. पुढं कोर्ट केस चालेल. म्हणजे मला काल मी एका ठिकाणी बोललो, की मी एका गुन्हेगारालाच विचारलं होतं, "बाबा रे, कधीतरी जेलमध्ये जाल वगैरे अशी भीती नाही का वाटत?" हं. तो म्हटला, "साहेब आपली न्यायव्यवस्था एवढी भक्कम आहे ना, की मी माझ्या केसचा निकाल लागेपर्यंत मी वर गेलेलो असेन." हं, हं, हं.
त्यामुळे कशाला घाबरायचं, ज्यावेळेला बरोबर होईल आहे. त्यावेळेला बघता येईल. हं, ही वृत्ती वाढीस लागली आणि याला हं. जशी न्यायव्यवस्था कारणीभूत आहे बरोबर. तशीच आपणही कारणीभूत आहोत. कारण म्हणजे मी सुद्धा हो, त्याच्यामध्ये आलो. बरोबर. काही प्रकरणात यश मिळालं हे खरं असलं तरी सगळी प्रकरणं काही लॉजिकल बरोबर. एंडला नेता येणं शक्य पण नसतं हं, आणि ती तशी झाली पण नाहीत. आणि प्रत्येक वेळेला ज्यावेळेला त्याच्यामध्ये काही घडलं नाही त्यावेळेला कळलं की आपण ज्यांच्यावर विश्वास टाकला होता हं, हं. ती आपली चूक होती. पण हे कळेपर्यंत खूप उशीर उशिरा. झालेला असतो. बरोबर आहे. तसंच ह्याच्या बाबतीतही होणार आहे. बरोबर आहे. काही कदाचित गुन्हे दाखल होतील, बरोबर. परंतु त्याच्यातून काही निष्पन्न होईल करेक्ट. असं मला वाटत नाही. तो सब रजिस्ट्रारला हो, नंतर सोडलं जाईल. तो वेगळ्या कायद्यानुसार वेगळ्या कोर्टात जाईल हो. आणि तिथून मग ते ती काय याची जबाबदारी बरोबर नव्हतीच. आहे. जसं तुम्हाला आठवत असेल आपला सतीश शेट्टी गेला. हो, त्या बाई क्षीरसागर नावाच्या बाई होत्या, हो. त्या सब रजिस्ट्रार होत्या. बरोबर. त्यांना काही बरंच काही झालं आणि नंतर कोर्टाने निकाल दिला की ही जबाबदारी त्यांची नव्हतीच. नव्हतीच. बरोबर. त्या निर्दोष सुटल्या आणि आजही कामावर आहेत. कामावर. हं. तसंच बऱ्याच हे कदाचित तुम्हाला फ्रस्ट्रेशनचं किंवा निगेटिव्ह वाटेल, बरोबर. पण दुर्दैवानं ती आज सत्य आहे. पण मला शेवट जो आहे तो ह्याच्यावरती करायचा नाही. थोडंसं मीडियाबद्दल पण बोला. मीडिया पण बदललेला आहे. सोशल मीडिया पण आलेला आहे आणि एकूण ॲक्टिव्हिझम पण बदललेला आहे. सामान्य माणूस जो आहे तो पण आता एक सजग झालेला आहे, अलर्ट झालेला आहे. त्याच्यावरती ज्या गोष्टी येतात त्यातनं तो अर्थ लावतो. शेवटी तुम्ही काय सांगाल? कारण ही प्रकरणं जी आहेत ती घडतच जाणार भ्रष्टाचाराची आणि आपण आशावादीच राहिलं पाहिजे. कारण आशावादी हे राहिलं खरं तरच हे आपली खरं लोकशाही टिकेल किंवा हे टिकेल. मला शेवटी सांगा की हे थोडंसं बदलणारं स्वरूप आहे. तुमच्यासारखा जो जुना नाही. कार्यकर्ता आहे तो काय बघतोय पुढं? आता एक गोष्ट तशी पॉझिटिव्ह नक्की म्हणता येईल, हं. की जो सोशल मीडिया आहे, हं. भले त्याच्यातून काही वेळेला चांगल्या किंवा काही वाईट गोष्टी जात असतील किंवा त्याचा अर्थ वेगळा निघत असेल हं. वगैरे, तरी तो अत्यंत पॉवरफुल झाला. हे मीडियाची पॉवर सामान्य माणसाच्या हातात आली ना, बरोबर. तीच आता इथून पुढे जे काही बदल घडवायचे ते घडवेल. बरोबर. म्हणजे मेनस्ट्रीम मीडिया किंवा वगैरे काहीतरी करेल, बरोबर. कारण तो आता स्वतंत्र नाहीये. स्वतः नाही. बरोबर. एकही मीडिया स्वतंत्र नाही. नाही. त्या बरोबर. सगळ्यांचं कुणाचं काही ना काही आहे. आहे. त्याच्यामुळे हा जो सोशल मीडिया आहे, तो मात्र आणि अजूनही याच्यामध्ये बदल होत आहेत. हं, हं. AI सारखी साधनं लोकांच्या हातात येत आहेत. हं. त्याच्यातून त्यांना थोडं ट्रेनिंग मिळालं तर ते सत्य काय आणि असत्य काय किंवा हं. एखादी बातमी खरी की खोटी याचा ते स्वतःहून अभ्यास करतायत हं. आणि ही मात्र चांगली गोष्ट आहे. परंतु याच्यामध्ये जी आता जेनझी ज्याला म्हणतात, हो. त्याला वळण लावायची जबाबदारी की आता आपल्यासारखे जे सीनियर आहेत बरोबर. त्यांची आहे. त्यांनी काय बघावं, केवळ टीका करून चालणार नाही, तर बरोबर. त्यांना योग्य रस्त्यावर हं, हं, हं. योग्य मार्ग दाखवणं ही आपली जबाबदारी आहे. पण त्या दृष्टीनं आणि काही बाबतीत हे जे जेनझी आहे, हं. ती आपल्यापेक्षा जास्त प्रगल्भ आहे असं वाटतं बरोबर. सुद्धा. ज्या हं. पद्धतीने ते रिॲक्ट होते, चुकीचं होत असेल. पण बरोबर. याचा अर्थ त्याने विचार केला आहे, त्या विषयावर तो काहीतरी मंथन करतो, हे बरोबर. त्याच्यातनं दिसून येतं बरोबर. आणि ती मात्र एक आशादायी आहे. पॉझिटिव्ह एक अगदी गोष्ट आहे. शेवटचा प्रश्न. तुम्ही राजकारणामध्ये पण आहात. म्हणजे आता आपसारख्या संघटना तुझं राजकीय आकलन, आत्ता हे जे काही घडतंय, चर्चा अशी आहे की हे अंतर्गत आहे. हे महायुती सरकार आहे. इकडे शिंदे आहेत, इकडे पवार आहेत. कारण आता या कोबड्या एकूण देशात किंवा हे कुणाकडनं आलं असेल, हे मीडियाला सुद्धा जे मिळालं यात काही शोधपत्रकारिता आहे असं बरेच जण मानत नाहीत. हे रेडीमेड न्यूज आहे. अजिबात नाही. तर हे याचं मला पाहिजे तुमचं काय तुमचं आकलन आहे ह्याच्याबद्दल झालं काय की होऊ शकेल? तुम्ही म्हणता काय मी होईल? खरं तर मगाशी ते बोललो, परंतु तुम्ही कदाचित थोडक्यात. थोडं विसरलाय हं. की तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे. हं. फक्त झालं असं की हे जे मी मगाशी पॉवर हो. म्हणलं सोशल हो, मीडियाची, हो, हो. ती इथं जरा वेगळी हां. ठरली. लिमिटेड स्पोर्ट करायचा होता, हं. पण ते लिमिटेड राहिलं नाही. ओके. ते चुकून सगळ्यांच्या समोर गेलं समोर गेलं. बरं. आणि ते हाताबाहेर गेल्यामुळं आता मग पण पुन्हा तरी त्यांना हवं तेच घडतंय. बरं. लिमिटेड स्फोटामध्ये लिमिटेड जखमा झाल्या असतात. दाखवणार असते. आता एवढा मोठा स्फोट झाला की काही जणांना जखमी होणं आणि बाजूला होणं किंवा शिक्षा त्यांना होणं करणं. करणं हे क्रमप्राप्त झालंय. ओके, ठीक आहे. खूप धन्यवाद. Thank तुम्ही तपशीलवार सांगितलं कशा पद्धतीनं हे नेक्सस आहे आणि ते आता नेक्सस जे आहे ते फक्त टक्केवारीपुरतं न राहता कसं पार्टनरशिपमध्ये बदललेलं आहे आणि हे जमीन घोटाळे जे आहेत ते का होत आहेत, पुण्यासारख्या ठिकाणी का होत आहेत आणि राजकारण इतके निर्ढावलेले आहेत. एक मुद्दा राहिला, चालेल का? तुम्हाला सांगा, आवर्जून सांगा. बोलायचं आहे त्याच्यामध्ये. सांगा, तुम्ही सांगा. मात्र तो हो. इन्क्लूड केला पाहिजे अशासाठी की तुम्ही मगाशी म्हणालात की पुण्यात ही प्रकरणं जास्त हो, उघडकीला येत आहेत. हो. ते तसं नाहीये. बरं. पुण्यामध्ये थोडंफार काहीतरी लोक जागृत आहेत अलर्टनेस म्हणून जास्त ते आहे. येते. पत्रकार आज गेल्या 3 वर्षामध्ये राज्यातल्या जवळपास 400 पेक्षा जास्त
प्रत्येक जिल्ह्यातल्या काही 10, 15, 20, 25 ह्या जमिनींचं आरक्षण आयदर काढलंय, रद्द हो. केलंय किंवा बदललंय. हो. त्या भागातले लोक मला फोन करतात आणि मला प्रत्येक जिल्ह्यात जाता येणं शक्य नाही किंवा या 350 प्रकरणाची माहिती घेऊन पी-आय-एल करणं ते पण शक्य नाही. त्यामुळे हो. पुण्यात घडतंय असं नाही, इतरत्रही घडतंय. हं. फक्त तिथले लोक कमी जागरूक आहेत. बरोबर. अन्यथा प्रत्येक हं. जिल्ह्यामधल्या प्रत्येक माणसाने किंवा एखाद्या कार्यकर्त्याने करेक्ट. एक प्रकरण काढलं तरी महाराष्ट्रामध्ये मोठा हं. गदारोळ माजेल अशी परिस्थिती आहे. बरोबर. कार्यकर्ते आणि पत्रकार जागृत आहेत त्यामुळे पुण्यामध्ये आपल्याला दिसतंय. थोडं पण थोडं. अशीच परिस्थिती सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या राज्यामध्ये, संपूर्ण राज्यामध्ये बरोबर. 350 प्रकरणं तर फक्त एकाच खात्याची आहेत, बरोबर. रेव्हेन्यूची. बाकीच्यांची त्यामुळे आणखी तर वेगळीच आहे. चालेल, ठीक आहे. प्रेक्षक हो, विजय कुंभार यांनी जे मांडलेलं आहे ते वास्तव आहे. ते गेली अनेक वर्ष बघतायत. त्यांनी जे सांगितलं की हे का घडतंय जमिनीचे व्यवहार आणि ह्याच्यामध्ये कसं नेक्सस आहे, त्याच्यामध्ये टक्केवारीची जागा आता पार्टनरशिपने घेतलेली आहे. पण पुढारी जे आहेत किंवा राजकारणी जे आहेत ते इतके निर्डावलेले आहेत की पूर्वी निदान ते नैतिकतेनं राजीनामा तरी द्यायचे, ते राजीनामे देत नाहीत. आणि कदाचित हे एकमेकावरची कुरघोडी करण्यातून हे प्रकरण बाहेर आलेलं आहे. आणि सामान्य माणसाला निराश वाटावं अशीच परिस्थिती असेल. कारण इतके मोठे व्यवहार होत आहेत. 1800 कोटी, 300 कोटी असे सगळे आकडे आहेत आणि 500 रुपयामध्ये व्यवहार होतो. सामान्य माणसाला आज त्याचं स्वतःचं घर घेतलं आणि त्याची स्टॅम्प ड्युटीसुद्धा लाखामध्ये जाते. आणि मग कुठल्या आधारावरती 500 रुपयामध्ये हा व्यवहार होतो हाही प्रश्न पडतो. परंतु निराश व्हायचं कारण नाही. सजग राहून, अलर्ट राहून आपण याच्यावरती लढू शकतो. जसं विजय कुंभार हे स्वतः आणि त्यांच्यासारखे जे काही कार्यकर्ते ते लढत आहेत. त्यामुळे तुम्हाला ही चर्चा कशी वाटली? या सगळ्या ही जी प्रकरणं आहेत भूखंडाची पुण्यामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये उघडकीस येत आहेत, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? याच्यामध्ये सगळेच राजकारणी जबाबदार आहेत का? आत्ता जे ताजं प्रकरण आहे त्याच्यामध्ये काय व्हावं, काय कारवाई व्हावी असं वाटते? कारवाई खरोखर होईल का? तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या देखील कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि बघत राहा बोलबेडू.